कधी असा अनुभव आलाय का की अचानक राग किंवा भीतीची इतकी मोठी लाट अंगावर आदळते की म्हणजे विचार करण्याची क्षमताच पूर्णपणे गोठून जाते? अगदी ब्लँक झाल्यासारखं वाटतं, बरोबर. हो ना, म्हणजे छातीत धडधड वाढते, हातांना घाम फुटतो आणि श्वास एकदम उथळ होतो. असं वाटतं की आपल्या मेंदूचं स्टिअरिंग व्हील दुसऱ्याच कोणीतरी हातात घेतलंय. नक्कीच. आणि यालाच मानसशास्त्राच्या भाषेत आपण इमोशनल हायजॅकिंग किंवा अमिगडाला हायजॅकिंग असं म्हणतो. बरोबर. आणि हा केवळ एखादा वाक्प्रचार नाहीये बरं का, तर ती मेंदूत घडणारी एक अत्यंत गुंतागुंतीची आणि शक्तिशाली रासायनिक प्रक्रिया आहे. हो, अगदी. आणि म्हणूनच अतिविचार किंवा ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो आणि चिंतेच्या क्षणी या प्रक्रियेला कसं सामोरे जायचं याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. हो, आणि म्हणूनच पुस्तक कट्टा या यूट्यूब चॅनलवरील आजच्या या सखोल चर्चेत तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या पुस्तकावर बोलणार आहोत. माइल्स मिस्का यांचं द आर्ट ऑफ लेटिंग गो हे ते पुस्तक आहे ना? हो, अगदी तेच. द आर्ट ऑफ लेटिंग गो. आणि त्यातल्या विशेषतः 5व्या प्रकरणावर म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता किंवा इमोशनल इंटेलिजन्स यावर आपण आज पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहोत. म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही केवळ एक पुस्तकी संकल्पना नाहीये, हे आपल्याला आज उलगडून सांगायचंय. नक्कीच. रोजच्या आयुष्यात अचानक जी वादळं उठतात ना, ती शांत करण्यासाठी या संकल्पनेचा एक प्रॅक्टिकल टूलकिट म्हणून कसा वापर करायचा हे आज आपण शोधून काढणार आहोत. खरं तर या हायजॅकिंगच्या प्रक्रियेमागचं विज्ञान समजून घेणं आधी खूप गरजेचं आहे. कारण कसं आहे, जेव्हा आपण मेंदूची कार्यपद्धती समजून घेतो ना, तेव्हा भावनांवर नियंत्रण मिळवणं अधिक सोपं जातं. म्हणजे नक्की काय होतं तेव्हा आपल्या मेंदूत? सांगतो. बघा, जेव्हा मेंदूला एखादा भावनिक किंवा मानसिक धोका जाणवतो, मग ती ऑफिसमधली एखादी खूप तणावपूर्ण मीटिंग असू दे किंवा वैयक्तिक आयुष्यातलं एखादं मोठं भांडण असू दे, तेव्हा अमिगडाला, जो आपल्या मेंदूचा अलार्म सिस्टम आहे, तो तात्काळ वाजू लागतो. अच्छा, म्हणजे तो एक धोक्याचा इशारा देतो. अगदी बरोबर. आणि यातली सर्वात मोठी अडचण अशी असते की हा अलार्म वाजला ना की तो मेंदूच्या तार्किक विचार करणाऱ्या भागाशी म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सशी असलेला संपर्क काही क्षणांसाठी पूर्णपणे तोडून टाकतो. अरे बापरे, म्हणजे म्हणूनच रागाच्या भरात किंवा प्रचंड चिंतेच्या वेळी आपल्याला तर्कशुद्ध विचार करणं अक्षरशः अशक्य होतं तर? हो, कारण तो संपर्कच तुटलेला असतो. आणि भावनिक बुद्धिमत्ता विकसित करणं म्हणजे हा अलार्म कायमचा बंद करून टाकणं नाहीये. मग काय आहे? तर ह्या अलार्म सिस्टीमला योग्य प्रशिक्षण देणं, जेणेकरून अलार्म वाजल्यावर संपूर्ण शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्सचे पूर सोडण्याआधी तिथे खरोखरच धोक्याची आग लागलीये की फक्त धूर आहे याची खात्री करण्याची सवय मेंदूला लागते. वा, हे अलार्मचं आणि आगीचं रूपक खूपच छान आणि स्पष्ट करणार आहे. कारण बऱ्याचदा धोका वास्तविक नसतोच, तो केवळ आपल्या विचारांमध्ये असतो. अगदी बरोबर. आणि ह्या पुस्तकात सुरुवातीलाच भावनांना नुसतं नाव देण्यावर खूप भर दिलाय. हो, म्हणजे असं म्हटलं जातं की मी रागात आहे किंवा मला खूप चिंता वाटतेय. हे नुसतं स्वतःशी मान्य केल्याने चिंतेचं ते वादळ शांत व्हायला सुरुवात होते. हो, हे खूप महत्वाचं तंत्र आहे. पण मला सांगा, यामागे नक्की कोणती प्रक्रिया घडते? म्हणजे नुसता शब्द उच्चारल्याने शरीरातील तो अलार्म कसा काय शांत होऊ शकतो? खूप छान प्रश्न आहे. बघा, जेव्हा एखाद्या भावनेला आपण तंतोतंत नाव देतो ना, तेव्हा मेंदूत एक अद्भुत न्यूरोलॉजिकल बदल घडतो. अच्छा, तो कसा? भावनेला नाव देण्याचं काम हे भाषेवर आणि तर्कावर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूच्या भागाचं असतं. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती मला आता प्रचंड चिंता वाटतेय असा विचार स्पष्टपणे करते, म्हणजे ती भावना मान्य करते. हो, तेव्हा अमिगडालाकडून येणारी ती भावनिक ऊर्जेची लाट आपोआप तार्किक विचार करणाऱ्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सकडे वळवली जाते. अरे वा, म्हणजे आपण त्या ऊर्जेला एक योग्य दिशा देतो. अगदी. आणि हीच भावनिक बुद्धिमत्तेची पहिली पायरी आहे, ज्याला पुस्तकात एका गजबजलेल्या चौकाच्या उदाहरणातून अतिशय सुंदरपणे स्पष्ट केलंय. तो बसलिंग क्रॉसरोड्स वाला भाग, बरोबर? हो, तोच. म्हणजे कल्पना करा, एक अत्यंत गजबजलेला गोंधळ असलेला चौक आहे. आजूबाजूला खूप आवाज आहे, वाहनांची धावपळ सुरू आहे. डोळ्यांसमोर उभं राहिलं चित्र. अशा वेळी त्या चौकाच्या मध्यभागी उभे राहून या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला 4 मुख्य मार्गदर्शक स्तंभांची गरज असते, ज्यांना 4 पिलर्स ऑफ EQ म्हटले. आणि मला वाटतं हे 4 स्तंभ म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेचा पायाच आहेत. आपण एकामागून एक या स्तंभांचा विश्लेषण करूया का, जेणेकरून त्यांची कार्यपद्धती जास्त स्पष्ट होईल? नक्कीच करूया. यातला पहिला स्तंभ म्हणजे स्वजाणीव किंवा ज्याला आपण सेल्फ अवेअरनेस म्हणतो.
म्हणजे स्वतःला ओळखणं. हो, हा एक असा अंतर्गत आरसा आहे जो आपल्याला दाखवतो की आत नक्की काय चाललंय. आपण मगाशी ज्या चौकाचं उदाहरण घेतलं ना, त्या चौकात उभे राहून गोंधळात न हरवता स्वतःच्या आतल्या भावनांची स्पंदने ओळखणं. अच्छा, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मोठ्या सामाजिक कार्यक्रमाला किंवा गर्दीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी छातीत वाढणारी धडधड किंवा चिंता ओळखणं, असं काहीसं. अगदी तेच. ही झाली स्वजाणीव. मग दुसरा स्तंभ येतो स्वनियमन किंवा सेल्फ रेग्युलेशन. म्हणजे आता भावना समजलीये, पण पुढे काय? तेच तर, आता भावना समजलीये, पण त्या गजबजलेल्या चौकात त्या भावनेच्या आहारी जाऊन पळ काढायचा की स्वतःवर नियंत्रण ठेवायचं. स्वनियमन म्हणजे गोंधळात स्वतःच्या कृतीवर नियंत्रण ठेवणं. म्हणजेच रागाच्या भरात लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी एक क्षण थांबून विचार करण्याची क्षमता निर्माण करणं. बरोबर. यानंतर येतो तिसरा स्तंभ, जो आहे प्रेरणा किंवा मोटिवेशन. ही एक अतिशय शांत पण स्थिर शक्ती असते. म्हणजे जेव्हा परिस्थिती खडबडीत असते तेव्हा हीच प्रेरणा आपल्याला पुढे जाण्याची ताकद देते, बरोबर ना? हो, कारण बाह्य परिस्थितीच्या गोंधळावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा वैयक्तिक वाढीसारख्या अंतर्निहित ध्येयांवर लक्ष केंद्रित केल्यास नकारात्मक विचारांचं चक्र खंडित होतं. क्या बात है. आणि चौथा स्तंभ कोणता? चौथा स्तंभ आहे सामाजिक कौशल्य किंवा सोशल स्किल्स. जेव्हा त्या गजबजलेल्या गर्दीतून मार्ग काढायचा असतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांशी समजदारीने आणि सहानुभूतीने जोडले जाणं. यामुळे स्वतःवरचा तणाव नक्कीच विभागला जातो आणि नातीसुद्धा घट्ट होतात. पण एक मिनिट, मला इथे एक गोष्ट विचारायची आहे. हो, विचारा ना. हे चारही स्तंभ ऐकायला अत्यंत तर्कशुद्ध आणि एकदम आदर्श वाटतात, पण इथे मला एक मोठी प्रॅक्टिकल अडचण जाणवते. कोणती अडचण? म्हणजे बघा, जेव्हा तो अमिगडाला हायजॅक प्रत्यक्षात घडत असतो, रक्त उसळलेलं असतं किंवा चिंतेने पूर्ण घाम फुटलेला असतो, तेव्हा हे स्वनियमन करून एक क्षण थांबणे हे जवळपास अशक्यच असतं ना. हे अगदी खरे. कारण आपण मगाशीच पाहिलं की अशा वेळी तार्किक मेंदूचा संपर्क पूर्णपणे तुटलेला असतो. मग ज्या क्षणी नियंत्रणाची जाणच हरवलेली असते तेव्हा हा पॉज किंवा थांबा प्रत्यक्ष आयुष्यात कसा घ्यायचा हे तर खूपच कठीण आहे. हा अत्यंत महत्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर खरं तर पूर्वतयारीत दडवलेलं आहे. पूर्वतयारी म्हणजे आधीच तयारी करून ठेवायची? हो, कारण स्वजाणीव आणि स्वनियमन हे जे स्तंभ आहेत ना, ते त्या भावनिक वादळाच्या मध्यभागी उभे राहून अचानक नाही बांधता येत. अच्छा, म्हणजे ते आधीपासूनच मजबूत करावे लागतात. अगदी बरोबर. ते शांततेच्या काळात दररोजच्या छोट्या छोट्या कृतींमधून आणि सरावातून विकसित करावे लागतात. पुस्तकात यासाठी अत्यंत व्यावहारिक आणि कृतीप्रधान असे उपाय दिलेत. कोणते उपाय आहेत ते? त्यातला पहिला उपाय म्हणजे शारीरिक हालचाली किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी. पुस्तकात योग किंवा ताईची यांसारख्या व्यायामांचा प्रामुख्याने उल्लेख आहे. पण व्यायाम तर आपण शरीरासाठी करतो ना, म्हणजे स्नायू बळकट करण्यासाठी. आपल्याला नेहमी तसंच वाटतं, पण या व्यायामांचा मुख्य उद्देश मन आणि शरीराचा दुवा जोडणं हा आहे. यामागे वेगस नर्व्सची भूमिका अत्यंत महत्वाची असते. वेगस नर्व ते काय करतं? जेव्हा शरीरात मानसिक तणाव निर्माण होतो ना, तेव्हा तो मेंदूपर्यंत पोहोचण्याआधी शरीराच्या स्नायूंमध्ये दिसून येतो. म्हणजे जसं नकळतपणे आपले खांदे ताठडतात किंवा आपण जबडा आवळतो किंवा आपला श्वास खूप उथळ होतो, तसं? हो, अगदी हेच. या शारीरिक व्यायामांमुळे या सूक्ष्म शारीरिक बदलांची दखल घेण्याची सवय मेंदूला लागते. अरे वा, म्हणजे रागाचा उद्रेक होण्याआधीच शरीर आपल्याला सांगत असतं की बाबा रे, अलार्म वाजत आहे, लक्ष दे. हो, म्हणूनच शरीर हे तणावाचं सर्वात पहिले आणि अत्यंत प्रामाणिक असं इंडिकेटर असतं. याच पूर्वतयारीच्या संदर्भात पुस्तकात रोल प्लेइंगचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. रोल प्लेइंग म्हणजे एखाद्या कठीण संवादाची आधीच रंगीत तालीम करणं, असं काहीसं का? हो, अगदी तेच. पण मला सांगा, हे वरवर पाहता एखाद्या नाटकाच्या तालिमीसारखं नाही का वाटत? म्हणजे एखाद्या मित्रासोबत भांडणाची किंवा कठीण संवादाची तालीम केल्याने प्रत्यक्ष तणावाच्या वेळी आपला मेंदू खरंच कसा स्थिर राहू शकतो? तुम्हाला वाटत असेल की मेंदूला हे समजत नाही का की ही केवळ एक कल्पना आहे? हो ना, कारण प्रत्यक्ष धोक्याची पातळी तर खूप वेगळीच असते ना. इथेच न्यूरोप्लास्टिसिटीची संकल्पना समजून घेणं खूप रंजक ठरतं. आपल्या मेंदूची एक मोठी खासियत आहे, तो अत्यंत जिवंतपणे केलेल्या कल्पनेत आणि प्रत्यक्ष वास्तवात फारसा फरक करू शकत नाही. खरंच? म्हणजे मेंदूला फरक समजत नाही? होय,
जेव्हा आपण एखाद्या कठीण संवादाची किंवा परिस्थितीची रंगीत तालीम करतो तेव्हा मेंदूमध्ये नवीन न्यूरल पाथवेज तयार होऊ लागतात. अच्छा. आणि प्रत्येक सरावासोबत या पाथवेज भोवती मायलिन नावाच्या प्रथिनाचं आवरण तयार होतं. हे आवरण जितकं जाड तितका तो विचार किंवा ती प्रतिक्रिया अधिक वेगाने प्रवाहित होते. अरे बाप रे, हे तर खरोखरच आश्चर्यकारक आहे. म्हणजे जेव्हा ती कठीण परिस्थिती प्रत्यक्षात समोर येते तेव्हा आपला मेंदू फ्रीज होत नाही किंवा गोंधळून जात नाही. बरोबर, कारण त्याला आधीच माहीत असतं की यातून कसं मार्ग काढायचा आहे. त्याने तो मार्ग कल्पनेत का होईना पण आधीच आखून ठेवलेला असतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर आपण आपल्या मेंदूला भविष्यातील धोक्यांसाठी हॅक करू शकतो. तर याशिवाय इतर कोणते उपाय पुस्तकात सुचवले आहेत? याशिवाय पुस्तकात आणखी 2 उपाय दिले आहेत जे स्वतःच्या धारणा तपासण्यासाठी खूप उपयोगी पडतात. एक म्हणजे इतरांकडून प्रामाणिक फीडबॅक घेणं. हां, कारण आपल्या व्यक्तिमत्वात किंवा वागणुकीत असे काही ब्लाइंड स्पॉट्स असतात जे आपल्याला स्वतःला कधीच दिसत नाहीत. अगदी. विश्वासू सहकाऱ्यांकडून किंवा मित्रांकडून प्रतिक्रिया घेतल्यास आपल्याला आपल्या ट्रिगर्सची योग्य ओळख होते. आणि दुसरा अतिशय सोपा पण रोजच्या रोज करायचा उपाय म्हणजे भावनिक तपासणी किंवा इमोशनल चेक-इन्स. इमोशनल चेक-इन्स म्हणजे स्वतःला प्रश्न विचारायचे का? हो, दिवसातून एकदा तरी स्वतःला शांतपणे विचारायचं की मी आता नक्की कसा अनुभव घेत आहे. वा, हे खूपच सोपं आणि प्रभावी वाटतंय. यामुळे दिवसभरात नकळतपणे साठत जाणारा ताण आणि कॉर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हॉर्मोनची पातळी नक्कीच नियंत्रणात राहण्यास मदत होईल. नक्कीच होते. या सर्व पूर्वतयारीमुळे अमिग्डला हायजॅकची वारंवारता आणि तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते, हे मान्य. पण तरीही मानवी स्वभावानुसार ओव्हरथिंकिंग किंवा अँझायटीचा एखादा मोठा प्रसंग अचानक समोर उभा राहतोच ना. हो, ते तर अटळ आहे. मग जेव्हा या लाटा खरोखरच आपल्या जहाजावर आदळू लागतात तेव्हा केवळ जाणीव असणं पुरेसं नसतं. त्यावेळेस तात्काळ हस्तक्षेपाची किंवा ॲक्शनची गरज असते. बरोबर. आणि याच समस्येवर मात करण्यासाठी पुस्तकात भावनांच्या व्यवस्थापनाचे टप्पे 14 ते 17 दिले आहेत. अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष कृती करण्याचे टप्पे. यातला 14वा टप्पा कोणता आहे? यातला 14वा टप्पा आहे प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन किंवा PMR. हे काय असतं? यात पायाच्या बोटापासून सुरुवात करून स्नायूंचा प्रत्येक गट 5 ते 10 सेकंद ताणून धरायचा आणि मग 15 ते 20 सेकंद शिथिल करायचा. पण एक मिनिट, ही कृती तर पूर्णपणे शारीरिक आहे ना? मग तिचा मानसिक चिंतेशी थेट संबंध कसा काय जुळतो? हा अत्यंत प्रभावी टप्पा आहे. बघा, जेव्हा मनात भीतीचे किंवा चिंतेचे विचार येतात तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातं. म्हणजे लढा किंवा पळ काढा या स्थितीत. हो, अशा वेळी आपले स्नायू कडक होतात. PMR हे तंत्र या प्रक्रियेला पूर्णपणे उलट्या दिशेने फिरवतं. कसं काय? जेव्हा आपण जाणीवपूर्वक स्नायूंना ताणून मग पूर्णपणे शिथिल करतो ना, तेव्हा आपण शरीराकडून मेंदूला एक अत्यंत शक्तिशाली जैविक संदेश पाठवत असतो की आता कोणताही शारीरिक धोका उरलेला नाही, आपण सुरक्षित आहोत. अरे वा, म्हणजे हा संदेश मिळताच मेंदू तात्काळ तणाव निर्माण करणाऱ्या रसायनांचं उत्पादन थांबवतो. तर शरीराला शांत करण्याचा हा खरंच सर्वात जलद मार्ग वाटतोय. होय. पण इथे जर आपण थोडं विश्लेषण केलं ना तर एक गोष्ट लक्षात येते. कोणती? जर PMR तंत्राने शरीरातील तणाव कमी केला तरीही मन पूर्णपणे शांत झालं असेलच असं नाही, कारण विचारचक्र अजूनही सुरू असू शकतं. हे अगदी खरंय. म्हणजे शरीर शांत असलं तरी मेंदूत भीतीदायक विचारांचे चित्रपट सुरूच राहू शकतात ना. मग ह्या विचारांच्या प्रवाहाला कसा बांध घालायचा? बरोबर. शरीराला शांत केलं तरी मन भरकटू शकतं. म्हणूनच या टूलकिटमधील 15वा टप्पा खूप महत्वाचा ठरतो, जो नकारात्मक विचार ओळखणे किंवा CBT दृष्टिकोनावर आधारित आहे. CBT म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी ना? हो, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीचा हा अगदी गाभा आहे. जेव्हा चिंता वाढते तेव्हा मनात मी नेहमीच अपयशी ठरतो किंवा माझ्याकडून सगळंच चुकीचं होतं असे टोकाचे विचार येतात. अशा विचारांनाच आपण ओव्हरथिंकिंग म्हणतो. आणि याला मानसशास्त्रात कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन असं म्हणतात. या टप्प्यात या विचारांना सरळ सरळ आव्हान द्यायचं असतं. म्हणजे स्वतःलाच पुराव्याची मागणी करायची की मी नेहमीच अपयशी ठरतो का? नाही, भूतकाळात मी अमुक एका प्रोजेक्टमध्ये उत्तम यश मिळवलं होतं. अगदी बरोबर. अशा प्रकारे संतुलित आणि पुराव्यावर आधारित विचार केल्यानं आपला तार्किक मेंदू पुन्हा जागृत होतो. आणि मला वाटतं याच्याशी जोडलेला 16वा टप्पा आहे रचनात्मक स्वसंवाद किंवा कन्स्ट्रक्टिव्ह सेल्फ टॉक. हो, म्हणजे आतल्या आवाजाची भाषा बदलणं. जसं जर एखादं महत्त्वाचं प्रेझेंटेशन असेल
तर मी सगळं खराब करणार, याऐवजी मी या प्रेझेंटेशनसाठी पूर्ण तयारी केली आहे आणि मी माझं सर्वोत्तम देईन, असं स्वतःला ठामपणे सांगणं. अगदी. या एका बदलामुळे चिंतेची जागा हळूहळू आपला आत्मविश्वास घेऊ लागतो. आपण स्वतःशी कसा संवाद साधतो याचा आपल्या प्रत्यक्ष कामगिरीवर प्रचंड प्रभाव पडतो बरं का. नक्कीच. आणि मग यातला शेवटचा टप्पा कोणता? या प्रक्रियेतील शेवटचा आणि 17वा टप्पा आहे हळूहळू सामोरे जाणे किंवा ग्रॅज्युअल एक्सपोजर. म्हणजे ज्या गोष्टीची भीती वाटते तिला एकदम सामोरे न जाता छोट्या छोट्या टप्प्यां सामोरे जाणं, बरोबर? हो. ही तर एक प्रकारे त्या अलार्म सिस्टमला डिसेन्सिटाईज करण्यासारखं आहे, हो ना? म्हणजे जर कोणाला गर्दीची किंवा लोकांशी बोलण्याची भीती वाटत असेल तर अशा व्यक्तीने अचानक एखाद्या मोठ्या पार्टीत जाणं हे तणाव वाढवणारं ठरू शकतं. अगदी बरोबर. त्याऐवजी सुरुवातीला फक्त एका व्यक्तीशी संवाद साधायचा, मग हळूहळू 2-3 लोकांशी बोलायचं. अशा छोट्या छोट्या संवादातून सुरुवात केल्यास मेंदूवरील ताण नक्कीच कमी होईल. होय, आणि यामागील विज्ञान असं आहे की जेव्हा आपण हळूहळू भीतीदायक परिस्थितीचा सामना करतो ना, तेव्हा अमिगडलावर अचानक ताण येत नाही. अच्छा, म्हणजे मेंदूला हळूहळू समजू लागतं की हा प्रसंग प्राणघातक किंवा धोक्याचा नाहीये. बरोबर. अशा प्रकारे भीतीची मूळ प्रतिक्रियाच कायमची बदलली जाते. मन आणि शरीर या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी काम करणं, म्हणजे PMRद्वारे शरीराला शांत करणं आणि CBTवर स्वसंवादाद्वारे मनाला दिशा देणं, हाच ओव्हरथिंकिंग थांबवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. वा, हे खूपच लॉजिकल आहे. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सर्व स्वतःच्या आत डोकावून स्वतःच्या शरीर आणि मनावर काम करण्याविषयी होतं. हो. पण या पुस्तकाचा पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग जगाशी जोडले जाण्यावर लक्ष केंद्रित करतो, म्हणजे सहानुभूती आणि सामाजिक कौशल्य, ज्याला आपण द आउटवर्ड शिफ्ट म्हणतो. हा खूप महत्वाचा पैलू आहे. पण इथे ना मला एक अत्यंत व्यावहारिक आणि थोडा विरोधाभासी वाटणारा मुद्दा मांडायचा आहे. बोला ना. आपण थोडा प्रॅक्टिकली विचार करूया. जेव्हा एखादी व्यक्ती खूप काळजीत असते, अँझायटीमध्ये असते किंवा खूप ओव्हरथिंकिंग करत असते, तेव्हा साहजिकच तिला माणसांना भेटावंसं वाटत नाही. तिला एकटं राहावंसं वाटतं. हो ना. एकांतात जाण्याची, स्वतःला जगापासून तोडून घेण्याची एक प्रबळ इच्छा असते. अशा वेळी हे पुस्तक सांगतंय की बाह्य जगाशी जोडून घ्या, लोकांशी संवाद साधा. हा उपाय चिंतेच्या वेळी थोडा काउंटर इंट्युटिव्ह नाही का वाटत? म्हणजे ज्या गोष्टीचा सर्वाधिक कंटाळा आलाय तीच गोष्ट करायला हे पुस्तक का सांगतंय? मोठ्या चित्राशी जोडलं ना तर यामागील अत्यंत भक्कम असं न्यूरोलॉजिकल कारण आपल्याला समजतं. असं काय कारण आहे? जेव्हा एखादी व्यक्ती एकांतात असते आणि तणावात असते तेव्हा मेंदूचं डिफॉल्ट मोड नेटवर्क, ज्याला आपण DMN म्हणतो, ते अतिसक्रिय होतं. हे डिफॉल्ट मोड नेटवर्क नक्की काय करतं? हे नेटवर्क स्वतःबद्दल विचार करणं, भूतकाळातील चुका उगाळणं, भविष्याची चिंता करणं आणि रडत बसणं यासाठी जबाबदार असतं. एकांतात आपण या ओव्हरथिंकिंगच्या इको चेंबरमध्ये अडकतो, जिथे आपलेच नकारात्मक विचार आपल्याला पुन्हा पुन्हा मोठ्या आवाजात ऐकू येतात. अरे बापरे, हे तर अगदी तसंच होतं. मग यातून बाहेर कसं पडायचं? या इको चेंबरमधून बाहेर पडण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आपलं लक्ष स्वतःवरून हटवून बाह्य जगावर केंद्रित करणं. पुस्तकात यासाठी सक्रिय श्रवण किंवा ऍक्टिव्ह लिसनिंगचं महत्त्व विशद केलंय. न समजून घेणं, बरोबर ना? अगदी तंतोतंत. जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीचं ऐकण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करतो ना, तेव्हा ते डिफॉल्ट मोड नेटवर्क खंडित होतं. आपलं ते जे विचारचक्र सुरू असतं ते थांबतं. आणि यातूनच मग सहानुभूतीची प्रॅक्टिस सुरू होते तर? हो. सहानुभूती म्हणजे केवळ दुसऱ्याला दया दाखवणं नव्हे, तो एक कॉग्निटिव्ह शिफ्ट आहे. जेव्हा आपण स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून पाहतो तेव्हा आपण आपल्याच प्रश्नांना आणि दुःखांना एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातून पाहू लागतो. खरंच, यामुळे एकटेपणाची आणि फक्त माझ्याच बाबतीत असं का घडतं ही जी भावना असते ती लक्षणीयरित्या कमी होते. नक्कीच. आणि सोबतच संघर्ष निवारण आणि स्पष्ट संवाद साधल्याने नात्यातले गैरसमज सुद्धा टळतात. जेव्हा आपण खरोखरच कठीण काळातून जात असतो तेव्हा आधार देणारा एक चांगला समूह किंवा नेटवर्क आपल्या पाठीशी उभं राहतं. आणि हा समूह एक प्रकारचा सुरक्षित बफर म्हणून काम करत असेल, जो स्ट्रेस हार्मोनचा प्रभाव कमी करतो. अगदी बरोबर ओळखलं. या पूर्ण चर्चेतून एक गोष्ट मला अत्यंत स्पष्ट होते. कोणती? भावनिक बुद्धिमत्ता किंवा इमोशनल इंटेलिजन्स ही केवळ सकारात्मक विचार करण्यापुरती मर्यादित असणारी एखादी तत्वज्ञानाची संकल्पना अजिबात नाहीये. हे एक पूर्णपणे न्यूरोबायोलॉजिकल टूलकिट आहे. हो, नक्कीच. शरीरातील तणाव ओळखून तो PMRद्वारे कमी करणं,
न्यूरोप्लास्टिसिटीचा वापर करून रोल प्लेइंगद्वारे मेंदूला कठीण प्रसंगांची आधीच सवय करून देणं, सीबीटीद्वारे विचारांमधील त्रुटींना थेट आव्हान देणं आणि सहानुभूतीचा वापर करून स्वतःच्या ओव्हर थिंकिंगचं नेटवर्क खंडित करणं. आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे ती जहाजाची कला जी चिंतेच्या आणि अतिविचाराच्या प्रचंड लाटांवरून आपल्याला सुरक्षितपणे मार्ग काढायला मदत करते. होय, आणि हे टूलकिट एकदा का आपल्या हाती आलं की मग बाहेर कितीही मोठं वादळ असो, आतमध्ये एक प्रकारची शांतता आणि स्थिरता कायम राहते. अगदी 100% खरं आहे. तर माइल्स निस्का यांच्या दी आर्ट ऑफ लेटिंग गो या पुस्तकाच्या संदर्भाला अनुसरून बोलायचं झालं तर आज आपण स्वजाणीव आणि भावनिक कौशल्यांचा हा एक अतिशय भक्कम पाया तयार केलाय. हो, आणि हाही तर केवळ सुरुवात आहे. हो ना. पुढील वाटचालीबद्दल सांगायचं तर या पुस्तकाच्या पुढच्या भागात म्हणजेच प्रकरण 6 मध्ये याच पायावर उभे राहून अतिविचाराचे जे दाट धुके असते ते पूर्णपणे दूर करण्यासाठी ताणतणाव व्यवस्थापनाच्या अधिक प्रगत आणि व्यावहारिक पद्धतींवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. त्याची पूर्वतयारी आजच्या या चर्चेतून नक्कीच झालीये. नक्कीच, आणि मला खात्री आहे की हे श्रोत्यांना खूप उपयोगी पडेल. हो, तर आजची ही सखोल चर्चा संपवताना मी नेहमीप्रमाणे तुम्हाला विचार करण्यासाठी एक नवीन आणि थोडा वेगळा दृष्टिकोन देऊन जाणार आहे. आपण सुरुवातीला पाहिलं की भावनिक बुद्धिमत्ता हे एका होकायंत्रासारखं काम करतं. आपण भावनांना आणि विशेषतः नकारात्मक भावनांना नेहमी एका समस्येच्या रूपात पाहतो. पण थोडा विचार करा बरं, जर सतत जाणवणारी एखादी नकारात्मक भावना, मग ती चिंता असो, भीती असो वा राग, ही केवळ नष्ट करण्यासारखी किंवा दाबून टाकण्यासारखी गोष्ट नसून ती भावना आयुष्यातील कोणत्या तरी अपूर्ण गरजेकडे किंवा दुर्लक्षित राहिलेल्या पैलूकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असेल तर? हां, खूपच सखोल विचार आहे. हो ना. ती नकारात्मक भावना नक्की काय सांगू पाहत आहे याचा शोध घेणं हीच खऱ्या अर्थाने भावनिक बुद्धिमत्तेची सर्वोच्च पातळी असू शकते. यावर नक्की विचार करा. हो, सर्वांनी यावर नक्की मनन करावं. तर पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनलच्या आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुढील वेळी अशाच एका नवीन ज्ञानासह आणि सखोल विश्लेषणासह आपण पुन्हा भेटूया.